न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने आरक्षणातील अ, ब, क, ड वर्गीकरण करावे या मागणीसाठी येत्या 20 मे रोजी महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चातून राज्य सरकारला अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यासाठी हा मोर्चा भाग पाडेल असे माजी मंत्री रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या 20 मेला जनआक्रोश महाआंदोलन सकल मातंग समाजाचे होत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती. या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते. आज हे नांदेड शहरामधली एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चितप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठ्या आशेने या ठिकाणी पाहत आहे आणि मग सरकारवर दबाव वाढवणे, जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चाचा मागचा उद्देश आहे. मागच्या काळामध्ये सामाजिक संघटनाच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अबकडचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे. जेवढा जास्त वेळ याच्यासाठी लागेल तेवढं मातंग समाजाचं नुकसान होणार आहे. म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अंमलात आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आकाशवाणी चौकातील निशा बाफना कॅपिटल या इमारतीमध्ये अचानक आग लागली. या इमारतीतील आदित्य बिर्ला कॅपिटलसह आणखी 2 ते 3 कार्यालये आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. रविवार असल्याने सर्व कार्यालये बंद होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कार्यालयातील दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक साहित्य व फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून शटर तोडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र इमारतीच्या काही भागात धुराचे लोट व उष्णता जाणवत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसर रिकामा करण्यात आला होता. Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp, 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. डोंबिवलीत 2 गटामध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादाच्या रागातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे. या राड्यात 5 जण जखमी आहेत, तर विष्णुनगर पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. विष्णुनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर
खंडोबा मंदिरजवळ व्यावसायिक मिलिंद देशमुख यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात विकास म्हात्रे काही कामानिमित्त शनिवारी रात्री गेले होते. याच दरम्यान मेघराज तुपांगे देखील त्या ठिकाणी आले. मेघराज तुपांगे यांचा म्हात्रे यांच्या पोलीस अंगरक्षकांसोबत वाद झाला. मेघराज तुपांगे यांचा आरोप आहे की त्या ठिकाणी मला धमकी देण्यात आली. मी कार्यालयाबाहेर पडलो. त्या दरम्यान विकास म्हात्रे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आणि माझ्या मित्रांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. तलवार, रॉड आणि लाकडी दांडके घेऊन 10 ते 15 जणांनी माझ्यासह माझ्या मित्रांवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी माझी चेन देखील चोरण्यात आली. निवडणुकीचा राग माझ्यावर काढण्यात आला. माझी काही चुकी नसताना हा हल्ला करण्यात आलाय. त्यांच्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. माझ्यावर अन्याय झालाय. पोलिसांकडून मला न्याय मिळेल अशी मला आशा असल्याचे तुपांगे यांनी सांगितले. याबाबत विकास म्हात्रे म्हणाले की देशमुख यांच्या कार्यालयात गेलो असता माझ्या पोलीस अंगरक्षकाला तुपांगे यांनी शिवीगाळ केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अंगरक्षकासोबत स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर तुपांगे यांनी त्यांच्या समर्थकांसह आमच्यावर हल्ला केला. याप्रसंगी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे. मेघराज तुपांगे यांच्या तक्रारीवरून ओमकार म्हात्रे, प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, अजय गोलतकर आणि अखिल निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेघराज तुपांगे, विशाल म्हात्रे आणि शत्रुघ्न मडवी हे तिघे जखमी आहेत. तर अजय गोलतकर यांच्या तक्रारीवरून मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न मडवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 2 जण जखमी आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटातील 4 जणांना अटक केली आहे. सर सांगा तुमचं नाव काय? सर माझं नाव मेघराज तुपांगे. जी. मी एका बिल्डरच्या कार्यालयात एका कामासाठी गेलो होतो. तिथे नगरसेवक विकास म्हात्रे, तो त्याचे बॉडीगार्ड होते. तो आतमध्ये बसला होता. बॉडीगार्ड मला बाहेर रागाने बघत होता. मग तो माझ्या अंगावर आला आणि बोलला, काय बघतो, मी तुला बाहेर बघतो थोड्या वेळाने. हिंदूराव म्हणून बॉडीगार्ड आहे, पोलीस बॉडीगार्ड. आणि तो रिव्हॉल्वरकडे असा हात करून मला बोलतो, तुला बघतो बाहेर. त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये बसलो. विकास म्हात्रे आणि ते लोक निघून गेले. ज्या बिल्डरकडे बसलो ते बिल्डर मला बोलले, जाऊ द्या, कंप्लेंट नका करू. मी सिनियर PIना फोन करत होतो विष्णुनगर. त्यांनी सांगितलं नका करू, जाऊ द्या, काय नाही झालं असेल जाऊ द्या. तर मी त्या कार्यालयातनं निघालो असता अंधारामध्ये 10 ते 12 जणं हातामध्ये सळ्या, तलवार आणि रॉड घेऊन माझ्या अंगावर धावून आले. आणि मी आणि माझे 2 जणं होते जोडीला, त्यांच्या अंगावर आले. आम्ही त्यांचे सळ्या, रॉड पकडले आणि त्यांनी लांबून आमच्यावर दगडफेक केली आणि मारून अंधारात पळून गेले. आणि बोलले की विकास म्हात्रेने आम्हाला पाठवलं आहे, विकास म्हात्रेकडे तुम्ही जाता येताना बघता, विकास म्हात्रे तुला सोडणार नाही, तू वाचला आता आम्हाला बोलले. वाद तुमच्या त्यांचा म्हणजे पूर्वीच्या काय आमच्यात कुठलाही वाद नव्हता. निवडणुकीमध्ये त्यांनी मला धमकी देऊन माझ्या अंगावर मारायला धावून आला होता. आणि त्यावेळेस त्यांनी ती क्लिप पसरवली आणि मला बोलला की तू माझं नाव खराब करतो, माझ्या विरुद्ध निवडणूक, याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. याच्यावर आत्ताच 4 दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि याला विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक होणार होती. तर तो हा इकडनं तिकडनं पैसे दाबून ते सुटतो आणि याच्यावर बरेच गुन्हे आहेत. आणि जी पोरं आली होती सर्वांवर गुन्हे आहेत. प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, ओमकार म्हात्रे, अजय काय मागणी? माझी मागणी आहे विकास म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. 307चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. याच्यावर गुन्हे झालेले आहेत. याच्यापूर्वी मी याच्या नावाची तक्रार दिलेली आहे. त्याच्यात मी स्पष्ट लिहून दिलेलं आहे की याच्याकडनं मला धोका आहे, माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मी असं लिहून दिलेलं असतानासुद्धा हा जर असं करतो आणि यांनी 4 दिवसापूर्वी मयूर म्हात्रे म्हणून आहे, त्याच्यावर पण हल्ला केला होता आणि त्याच्यावर पण यांनी हे केलेलं आहे. तर याचे बऱ्याच केसेस झालेले आहेत. मर्डरमध्ये 2-3 मर्डर केलेले आहेत. तर त्यामुळे याच्याविषयी आता पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे, नाहीतर हा असंच करत राहील आणि लोकांना त्रास देत राहील. आणि याच्यात हिंमत असेल तर यांनी माझ्यासमोर असं करायला पाहिजे ना. असे मागून का रात्री बेरात्री हल्ले करायचे? 324 का काय असं टाकलं. पोलिसांकडे काय तुमची मागणी राहील आता? पोलिसांची की सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई, नाही तर उद्या आज यांच्यावर झाला तर उद्या माझ्यावर पोलीस खात्याच्या लोकांना तो बोलायला घाबरत नाही.
बंदोबस्त असलेल्या आरोग्य, तर माझ्यावर नक्की मला तर वाटतं की हा सर्व षडयंत्र त्यांनी माझ्यावर लोटला होता, परंतु मी नाही भेटलो आणि पोलीस असल्या कारणाने मी वाचलो गेलो याच्यावर. मागणी काय पोलिसांकडे काय माझी एवढीच मागणी की यांच्यावर ह्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर सक्त गुन्हा दाखल कारवाई व्हावा. त्याचप्रमाणे मला यांच्यापासून भीती आहे, माझं संरक्षण व्हावं. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. यंदाच्या वर्षी 103% पाऊस पडेल असा अंदाज. उपमुख्यमंत्री अजित पवार. छत्रपती संभाजीनगर पाणी टंचाई हे तुम्ही आयुक्तांना का विचारत नाही? शहराच्या पाणी प्रश्नाबाबत विभागीय आयुक्तांना मी जरूर विचारेन. आयुक्तांना सुभेदारी विश्रामगृह येथे बोलावले आहे. मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो. मला झाडाची खूप आवड आहे. पर्यावरणाचा यक्ष प्रश्न असल्याने देशी झाड लावले पाहिजेत. जनसंयोगी ग्रुपचे जे काम करतो त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मी झाडांची माहिती घेतली आहे. निसर्ग जेव्हा तयार झाला तेव्हा प्रत्येक ठिकाणचे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तिथल्या हवामानाला सूट होतील अशी झाडे लावली तरच पक्षी बसतात. काही झाडांवर पक्षी बसतात. प्रत्येक आठवड्याला कॅबिनेटमध्ये आढावा घेतो. त्यात सगळी माहिती आलेली असते. याचा आढावा घेतला जातो. टंकाराची गरज लागली तर तहसीलदारांना सूचना केल्या जातात. 4 टंचाई सध्या जाणवत नाही, मात्र पाणी टंचाई आहे. यंदाच्या वर्षी 103% पाऊस पडेल असा अंदाज आहे. ही समाधानाची गरज आहे. संजय शिरसाट यांच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील असंही त्यांनी म्हटलंय. पण मान्य केलेलं आपण पण मान्य करतो. ते लवकर आपल्याला मुलांना ते सर्व कोर्सेस सुरू करता येतील. ते फ्युचरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण आज मी ह्याला गेलो होतो मसियाला. मसियामध्ये देखील त्यांनी काही प्रश्न मांडले. काही आपल्याशी संबंधित आहेत, काही राज्य सरकारशी संबंधित आहेत. सांगतो तुला. तुम्ही वनस्पती उद्यान बघितलं, पण तुम्ही ज्या लोकांशी बोलत होता तर तुम्हाला त्या झाडांमधलं किंवा त्याचे डेप खड्डे वगैरे याच्यातलं नॉलेज जरा जास्त वाटत होतं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचा मुलगा नाही, मीच शेतकरी आहे. मी शेतकऱ्याच्या पोटीच जन्माला आलेलं. आणि मला मुळातच झाडांची खूप आवड आहे. देशी झाडांची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी सहसा देशी झाडं लावली पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांच्या समोर पर्यावरणाचा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट जगावर आहे. अशा वेळेस आपल्या हातात जे आहे, जे तिथला ग्रुप करतोय त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी म्हणजे बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं ते मला सांगत होते. मी आवडीनं विचारत होतो. काही झाडं तिथं अशी होती की जी मला माझ्या भागात पण पाहायला मिळाली नाही किंवा इतर भागात. तर त्यांची नावं काय, त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती. कारण शेवटी सगळ्यांचं म्हणणं आहे, निसर्गाने ज्यावेळेस वसुंधरा तयार केलेली आहे, ज्यांनी कुणी निसर्ग ज्यावेळेस तयार झाला, निसर्ग ज्यावेळेस तयार झाला, पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणचं खाणं, प्रत्येक ठिकाणचं राहणं, प्रत्येक ठिकाणचं हवामान असं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळं तिथल्या हवामानाला सूट होतील असेच जर झाडं लावली तरच तुम्हाला गंमत वाटेल पत्रकार मित्रांनो, तरच पक्षी त्याच्यावर बसू शकतात. तुम्ही बाहेरची झाडं आणून लावली तर पक्षी सहसा त्या झाडावर बसायला तयार होत नाही. कारण ती नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.
सिडको वाळुंज महानगरात राहणारे सचिन नारायण चव्हाण यांचे चोरट्यांनी घर फोडून तब्बल 24 ते 27 तोळे सोने यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सिडको वाळुंज महानगरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांवर अक्षरशः आक्रोश करण्याची वेळ आली आहे. चव्हाण कुटुंबीय हे सिडको वाळुंज महानगरातील विजय हरी रेसिडेन्सी गट नंबर 175 येथे रो हाऊसमध्ये राहतात. सचिन यांचे आई वडील नातेवाईकांच्या लग्नासाठी नांदेड येथे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाट तोडून कपाटातील 27 तोळे सोने तसेच रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले. सदर चोरीच्या घटनेप्रकरणी MIDC वाळुंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरट्यांचा MIDC वाळुंज पोलीस शोध घेत आहेत. मात्र या चोरीच्या घटनेमुळे चव्हाण कुटुंब यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून कंपनीत काम करून तसेच पार्ट टाइम काम करून जमवलेला पैसा आणि आर्थिक पुंजी चोरट्यांनी चोरून नेल्याने चव्हाण कुटुंबीय पूर्णतः आर्थिक हतबल झाले. चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने तात्काळ शोध घेऊन आमच्या आयुष्याची पुंजी आम्हाला मिळवून द्यावी अशी आर्त हाक चव्हाण कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. माझे नाव नारायण गोविंद चव्हाण, श्रीहरी विजय सोसायटी सिडको महानगर 1 मध्ये मी राहतो. तर मी 30 तारखेला लग्नासाठी म्हणून गावाला गेलो होतो. तर काल दिनांक 3/4/25ला मला समजले की माझं घर फोडलेलं आहे. तर मी नांदेडवरून इथे संभाजीनगरला 12 वाजता येऊन पाहिलं तर माझं सेफ्टी गेटचं कडी कोंडा तोडून नुकसान करून जे माझे कपाट होते कपाटामध्ये माझे सोनं कमीत कमी 22 ते 25 तोळं सोनं, 30 भार चांदी आणि 20,000 रोख कॅश होती. ते सर्व कपाटाचे नासधूस करून तोडून कपाट तोडून सर्व ऐवज घेऊन गेलेले आहे. मी बजाज ऑटोमध्ये काम करून पार्ट टाईम बाहेर काम करून दुधाचा वगैरे व्यवसाय करून सिनेमे एक पैसा जसं जमल तसं लहान दागिने घेत आज माझ्या जवळपास 40 वर्षापासूनची कमाई होती. ते पूर्ण माझं ऐवज गेलेलं आहे. तरी मला सर्व पत्रकार लोक किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी सहकार्य करून माझं जे नुकसान झालेलं आहे ते परत मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. कारण माझे पूर्ण आयुष्याची कमाई गेलेली आहे आणि मी आता माझ्याकडे काही एक रुपयाचं पण सोनं नाही राहिलेलं माझ्याकडे. तरी सर्व लोकांनी माझं हे ऐवज मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती आहे. सर, जसं सिडको वाळुंज महानगरामध्ये जे काही चोरीच्या घटना वाढत आहेत त्याला पायबंद घालण्यासाठी MIDC वाळुंज पोलीस प्रशासनाने काय कृती आराखडा आखलेला आहे आणि काय ॲक्शन घेतली आहे? आता आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली आहे MIDC वाळुंजतर्फे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी QR कोडची व्यवस्था केलेली आहे की आमचा कर्मचारी किंवा त्या ठिकाणची गाडी जाणार किती वाजता पेट्रोलिंग केली म्हणजे त्याला कंपल्सरी जाणं गरजेचं आहे. तर QR कोड स्कॅन केल्याशिवाय त्याची पेट्रोलिंग होणार नाही. म्हणजे रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोलिंग त्याला करणं कंपल्सरी आहे आणि तशी आम्ही व्यवस्था केलेली. शहरात आपल्याकडे सध्या 79 QR कोड आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता आम्ही 100च्या वर वाढवण्याचा प्रयत्न करतो. अगदी 25-30 QR कोड वाढवणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही 2 ते 3 आमच्या गाड्या कमीत कमी 3 जास्तीत 4 ते 5 गाड्या आमच्या पेट्रोलिंग करतो. तर त्या पद्धतीची आम्ही आता व्यवस्था केलेली आणि जे काही चोऱ्या किंवा दरोडे होत आहेत याच्यातले पण आरोपी आपण कंटिन्यू पकडत आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि यांना ज्यांनी वारंवार असे गुन्हे केले त्यांना हद्दपार आणि MPD किंवा मोका लावण्याची आम्ही तयारी केलेली आहे. Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
शहरातील शास्त्रीनगर परिसरात झालेल्या मोठ्या चोरीच्या घटनेचा पर्दाफाश करतानाच भंडारा पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केलेली 22 लाख रुपयांची मालमत्ता फिर्यादीला परत करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर येथील महेश सुरेश मंत्री राहणार शास्त्रीनगर वय वर्ष 41 हे 4 फेब्रुवारी रोजी कुटुंबासह शहराबाहेर गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले 10 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि 18 लाख रुपयांची रोकड असा 28 लाखांचा ऐवज चोरून नेला. या घटनेच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी तत्परता दाखवली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी रोशन सेवकदास मेश्राम याला 2 दिवसात अटक करण्यात आली. चौकशी व कारवाई दरम्यान आरोपींकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने जप्त केलेली मालमत्ता फिर्यादीला परत करण्याचे आदेश दिले. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक व प्रभारी पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या उपस्थितीत भंडारा पोलीस ठाण्यात महेश मंत्री यांच्याकडे त्यांची मालमत्ता सुपूर्द करण्यात आली. भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 फेब्रुवारी 2025 रोजी शास्त्री चौकात श्री महेश मंत्री यांच्या घरी घरफोडी झाल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन भंडारा येथे दाखल केला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामध्ये तपासी अधिकाऱ्यांनी करून या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेला आहे आणि फिर्यादी यांचा जो मुद्देमाल गेलेला होता तो जवळपास सर्व मुद्देमाल तपासी अधिकारी यांनी हस्तगत केलेला आहे. या हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये 12,26,610 रुपये रोख रक्कम आणि त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने जवळपास किंमत 10 लाख असा एकूण 22,26,610 रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तगत केला आणि आज रोजी गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत श्री महेशजी मंत्री आज आम्ही त्यांना सुपूर्द केलेला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना या मेसेजद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी खालील बाबींमध्ये खोलात शिरून अधिकची माहिती गंगापूर पोलीस स्टेशन व उद्यान विभाग नाशिक यांच्यामार्फत मिळवावी. नाशिक महानगरपालिकेने जहाण सर्कल ते गंगापूर गाव यामधील जवळपास 82 झाडे अज्ञात व्यक्तीने तोडून नेल्याची तक्रार केलेली आहे. याबाबतची दुसरी बाजू खालीलप्रमाणे असू शकते. प्रकार असा की महानगरपालिकेने बांधलेल्या डिव्हायडरमधील झाडांचे सुशोभीकरण व लावलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी प्रायोजकत्व विविध कंपन्यांना या जागा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सदर कंपन्यांना जागेचे देखरेख सुशोभीकरण बांधताना स्वतःच्या नावाचे बोर्ड लावायची परवानगी आहे. मागील 3 वर्षांपासून या परिसरातील झाडे वाढल्यानंतर जाणीवपूर्वक तात्काळ छाटली जात आहेत असे निदर्शनास येत आहे. या संदर्भात एका कंपनीला महानगरपालिकेने मागील वर्षी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांचा यामध्ये कोणताही हात नाही, मात्र महानगरपालिका व कंपनी यामधील करारानुसार झाडे वाढवायचे व मेंटेनन्सचे काम कंपन्यांचेच आहे व झाडांची मालकी मात्र महानगरपालिकेकडे आहे. जर मागील 3 वर्षांपासून अज्ञात व्यक्ती झाडे कापून नेत आहेत तर कंपन्यांनी प्रत्येक घटनेनंतर पोलीस स्टेशन व महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली नाही. का केली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे. 2 वर्षापूर्वी एका कंपनीकडे असलेल्या दुभाजकातील जागेतील झाडे तोडल्याचे लक्षात आल्यावर ती सदर कंपनीला समजून सांगितले असता हे उद्योग बंद झाले व सदर ठिकाणची झाडे 10 ते 12 फूट उंच वाढलेली असून नागरिकांना व्यवस्थित सावली देत आहेत. असे असताना मात्र इतर कंपन्यांनी नोटीस व समजावणी दिलेली असूनही येथील झाडे मात्र छाटली जात आहेत असे लक्षात येते. नाशिक 43 डिग्रीकडे जात असताना होत असलेली झाडांची हानी हा एक गंभीर प्रकार आहे. वरील बाबींचा गांभीर्याने विचार केला असता आपल्या कंपन्यांच्या नावांचे बोर्ड दिसावेत यासाठीच कंपन्या झाडांची जाणीवपूर्वक छाटणी तर करत नाहीत ना, असा प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या मनामध्ये यायला लागला आहे.
कंपन्यांनी ज्या कामासाठी जागा मिळवल्या त्या कामाचे व त्यासाठी महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याने सदर कंपन्यांकडून ताबडतोब सदर जागा काढून घेण्यात याव्यात व कंपन्यांच्या नावांचे फलक काढून घेण्यात यावेत। यासाठी सोमवारी सर्व पर्यावरणप्रेमी नाशिक महानगरपालिका आयुक्त खत्री यांना भेटणार आहेत। यात महानगरपालिकेसोबत कराराचा भंग करणे, संशयास्पद वागणूक व झाडांचे नुकसान होत असतानाही महानगरपालिकेस व पोलीस दल यांना न कळवणे या कारणामुळे 7 दिवसाच्या आत सदर कंपन्यांचे प्रायोजकत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करणार आहेत। महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे प्रमुख बदाने विवेक वंचित तात्काळ बदली करावे, यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे व कारवाई झाली पाहिजे असे नाशिककर यांची तर भर उन्हात रस्त्यावर उतरून आयुक्तांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येईल असा गंभीर इशारा नाशिकला दिला आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक शहरातील वाढत्या गुंडगिरी विरोधात आवाज उठवत कर्मवीर खासदार पद्मश्री दादासाहेब गायकवाड बहुजन रिपब्लिकन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर 29 एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते। विशेषतः उपनगर परिसरात दहशत निर्माण करणारी तडीपार महिला गुन्हेगार भरती साहेबराव अहिरे हिच्या विरोधात पोलीस प्रशासन कारवाई न करत असल्याने नागरिक त्रस्त होते अशी माहिती पवार यांनी दिली। पोलिसांकडे लेखी पुरावे सादर करूनही दुर्लक्ष। विनोद पवार यांनी संबंधित महिलेविरोधात ठोस पुरावे पोलीस प्रशासनासमोर सादर करूनही कारवाई न झाल्याने उपोषण सुरूच ठेवले। त्यांची तब्येत खालावत चालली होती तरीही त्यांनी आंदोलन थांबवले नाही। आयुक्तांनी आश्वासन दिले। यावेळी आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले। अखेर आंदोलनाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम सह पोलीस आयुक्त सचिन बारिया आणि पोलीस निरीक्षक गिरी तसेच उपनगर मुख्य PI जितेंद्र सपकाळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली। पवार यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना संबंधितांवर कारवाई करा असे आदेश दिले। त्यानंतर विनोद पवार यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले। कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा विनोद पवार यांनी स्पष्ट इशारा दिला की संबंधित गुन्हेगार महिला विरुद्ध तात्काळ कारवाई झाली नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनाला नगरसेवक प्रशांत दिवे, शिवसेना झोपडपट्टी अध्यक्ष भिवानंद काळे तसेच दीपक नन्नावरे, फकीरराव जगताप, आकाश भालेराव, रिपाई नेते देवा ढोके, रामनाथ शिंदे, सुनील पवार, महिला आयोग अध्यक्ष वाल्मिक बुद्ध, बाळासाहेब कारभारी, सानप बाबूराव सांगळे आदींसह अनेक पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचे सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. नाशिक जिल्हा आरोग्य विभागातील सर्व वर्ग 4 कर्मचारी यांना कळवण्यात येते आपल्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी 5 व 6 तारखेला काळ्या फिती लावून काम करायचे व 7 मेला आझाद मैदानावर 1 दिवसांची सुट्टी घेऊन जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येते। हमारी यूनियन हमारी ताकद, हम सब एक है, जय संघटना। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू, सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया।
कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं होतं. निर्यात शुल्क वाढल्याने 2020 साली केलं होतं. आंदोलन शांत होतं. कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नव्हते. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा विडा उचलला होता. त्यावेळेस SP सचिन पाटील हे होते. मात्र त्यावेळी वेगवेगळे कलम लावण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना झापलं की एवढे किरकोळ कलम का लावले? शेतकरी पोरं अधिकारी होतात त्यावेळी कसे मस्तवाल होतात याचे उदाहरण सचिन पाटील. काही प्रकरणात अडकल्यानंतर हेच सचिन पाटील लाळ घोटत माझ्याकडे आले होते. आमदार खासदार यांच्यावर असलेले खटले संपवावे लागतात असे न्यायालयाचे निरीक्षण आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर जावं लागेल. राजकीय हेतूने आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले. माझ्यावर 263 गुन्हे होते. हे आगळे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातले. काही गुन्हे असे की प्रत्येक आंदोलन स्थळी आम्ही आहोत असे ग्राह्य धरून गुन्हे दाखल केले. विस्थापितांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर येऊ नये असा त्यावेळी प्रयत्न केला. हे नेते नव्हते, हे शेतकऱ्यांचं खळ लुटणारे लोक होते. न्याय देवतेसमोर आम्ही आमची बाजू मांडली आहे. देश संविधानावर चालतो. कायद्यावर आमचा विश्वास. आज अंतिम की सुनावणी पुढे ढकलली जाते हे बघावे लागेल. कारण चळवळी ह्या विस्थापितांच्या असतात आणि त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये असतात. मी गेली 40 वर्ष चळवळीमध्ये काम करत आहे. शरद जोशींच्या विचारानं आम्ही काम करत आहोत. एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की माझ्यावरती 263 गुन्हे होते आणि हे सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या कालखंडातलेच होते. कारण ही सगळी राजकारणातली प्रस्थापित मंडळी आणि हीच शेतकऱ्यांचं खळं लुटत होती आणि म्हणून आम्ही लढत होतो. परंतु काही गुन्हे तर असे होते की आंदोलनात आम्ही एका ठिकाणी असायचं, पण 15-20 ठिकाणी जर आंदोलन झालं तर प्रत्येक आंदोलनाच्या स्थळी आम्ही आहोत असं ग्राह्य धरून 15-20 ठिकाणी ते गुन्हे दाखल केले जायचे की जेणेकरून यांना वेगवेगळ्या न्यायालयामध्ये हे हेलपाटं मारत राहिले पाहिजे ते आणि विस्थापितांचे प्रश्न गुन्हे कधीच रस्त्यावरती आले नाही पाहिजे ते. ही भूमिका प्रस्थापितांची होती आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवरचा जो आमचा रोष होता, तो आक्रोश जो होता त्याचं कारण त्यांनी चळवळीमध्ये विस्थापितांची बाजू घेणाऱ्या नेत्यांनाही टार्गेट त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं होतं. आणि म्हणून काही लोक म्हणतात की सदाभाऊ असेल किंवा चळवळीतले कार्यकर्ते असतील हे आग्रस्थळपणानं बोलत असतात काही नेत्यांच्यावरती, पण हे नेते नव्हते, हे शेतकऱ्यांचं खळं लुटणारे लुटारू होते आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती आरोप करत होतो. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक जिल्हा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांना बायोमेट्रिक बंद करण्यात यावी याबद्दल निवेदन देण्यात आले.